बाबा टॉकीजच्या आजच्या सिनेमाचे हिरो या सदरामध्ये आज आपण अशा माणसाला भेटणार आहोत की त्या माणसाचं योगदान नुसतं नाव ऐकलं तरी तुम्ही सरप्राईज व्हाल. मधुसूदन कालेलकर ही फार मोठी व्यक्ती, ज्यांनी अख्ख्या इंडस्ट्रीला हिंदी मराठी पासून तुम्ही पाहता गीत गाता पासून आतापर्यंत त्यांचे चिरंजीव त्यांनी सुद्धा बरोबर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या वडिलांची ओळख आणखी डेव्हलप केलेली आहे. असे आमचे अनिल कालेलकर दादा. नमस्कार दादा. बाबांचं नाव तर खूप मोठंच आहे, प्रश्न नाही. पण त्यांचे जेव्हा काम चालू होते मी लहान वयामध्ये ते कसं काय तुम्हाला त्यांना कसं काय अवलोकन केलं तुम्ही? ऍक्च्युली काय की आम्ही पूर्वी जर राहायचो ते वांद्र्याच्या बँडा वेस्टला एक चाळ होती, म्हणजे चाळ अजून आहे ती. बरोबर. त्याचं नाव येवले भुवन, आता नाव बदललंय. येवले भुवन. येवले भुवन म्हणजे 2 रूम किचन हॉल अशी ती हे होती आणि त्या चाळीत आम्ही एकत्र कुटुंब राहायचो. बरं. आणि कोकणातून जी काही लोक इथे यायची ती आमच्याकडे उतरायची. अरे वा. आणि नुसते तीच लोक नाहीत, त्याची इंडस्ट्रीतले मोठमोठे कलाकार, दिग्दर्शक, सगळे स्ट्रगलर्स काही आमच्याकडे राहायला असायचे. अरे वा. आणि घरातलं वातावरणच सगळं चित्रपट आणि नाटक, फिल्मी. हो. त्यामुळे काय की कदाचित त्यामुळे मी तिकडे ओढलो गेलो. संस्कार ते आपोआप झाले. म्हणजे काय मी ठरवलं नव्हतं की मी या लाईन मध्ये यायचो, पण एक दिवशी मला असं वाटलं की मी कोण व्हावं, तेव्हा मला असं वाटलं मी या लाईन मध्ये यावं. पण ते आपोआप आलं. ते मला स्वतःला बरोबर त्याची मधून आलं. आणि असं तुम्ही आता बाबांनी खूप साहित्य लिहिलं, त्यात एखादं कुठचं तुम्हाला विलक्षण कुठे आकर्षण वाटलं त्या एखाद्या साहित्याचं, नाटक, सिनेमा, सिरियल करताना? काय आता 111 चित्रपट त्यांनी लिहिलेले मराठी हिंदी मिळून. बरोबर. कळलं की नाही? मराठी 69 आणि हिंदी जवळजवळ 40. त्याच्यामध्ये प्रचंड चांगले पिक्चर्स आहेत. अलीकडचे सांगायचे म्हणजे अनुराग, तो आहे गीत गाता चला, क्योंकि जरूर कसे, दुल्हन वही है मन बाहेर. पूर्वीचे सांगायचे तर सरहद, बातें राखी, ब्लफ मास्टर, असे अनेक पिक्चर्स त्यांनी लिहिले. मराठीतले तर खूपच आहे. एक हा माझा मार्ग ऐकला, कलंक शोभा, त्याच्यानंतर असे बरेच म्हणजे याला जीवन असे नाव, बायको माहेरी जाते, सप्तपदी, असे अनेक चित्रपट त्यांचे गाजलेले आहेत. बरं. तर ते जे लिहिताना बघताना तुम्हाला असं वाटलं की आपण, म्हणजे असं कुठेतरी वाटलं असेल की आपण हेच क्षेत्र आपलं परफेक्ट आहे? ऍक्च्युली काय झालं म्हणजे का, सर्वात पहिल्यांदी जेव्हा आम्ही शिवाजी मंदिरला एकत्र जमायचो, म्हणजे माझी त्यावेळेला नाटकं सुरू झाली, माझ्या वडिलांनी मला बॅकस्टेज वर्कर म्हणून लावला. तेव्हा कलाकारांना सामान कसं द्यायचं एंट्री एक्झिटला, तिथून मग मला मॅनेजर केला. म्हणजे कलाकारांना पाकिटं वाटायची नाईटची, तिथून मॅनेजर नंतर मला त्यांनी प्रोड्युसर केला. नाट्यवैभवचा. आणि गेले अनेक वर्ष मी नाट्यवैभव पहिलं नाटक कुठं प्रोड्यूस केलं? त्यावेळेला मला वाटतं दिल्यागृहीत केला. त्याच्यामध्ये राजा परांजपे, रेखा, सूर्यकांत, राजा नेने, मोठी स्टारकार, विवेक, मधु आपटे, सुपर हिट. तर ते त्यावेळेला मी लहान होतो, पण मोठेपणी आम्ही जे केलं ते शिकार केलं. ज्या शिकारमध्ये सचिन पिळगावकरनी प्रथमच दुसऱ्यांदा स्टेजवर काम केलं. त्यांनी पहिल्यांदा स्टेजवर काम केलं तर अपराध मिस केला, दुसऱ्यांदा काम केलं तर ह्याच्यामध्ये. तर त्यावेळेला आम्ही निर्माते होतो, शिकारचे निर्माते होतो, दिवाळी सागरचे निर्माते होतो. असे काही नाटकं आम्ही पुन्हा निर्मिती केली. पण ते सगळं करत असताना जेव्हा बाबा घरी काही लिहून वगैरे जायचे त्यावेळेला मी ते वाचत असायचो, त्यांचे फाईल्स वगैरे. आणि मला चित्रपटाचं पहिल्यापासून आकर्षण होतं. नेहमी अनेक चित्रपट जाऊन बघायचे, एक 2 वेळा, 3 वेळा, काही वेळा चित्रपट 15 वेळा बघितलेले, अनेक हिंदी मराठी. एक मोठा किस्सा होता ब्लॅक मास्टरचा, गोविंद आलारे गाणं. त्याचा किस्सा सांगा ना, लोकांना आवडेल ऐकायला. त्याचा किस्सा म्हणजे ऍक्च्युली काय माहिती की असा ओरिजिनल जो कसईमध्ये होता ना, तो काहीतरी असा होता. नंतर आता काय तो मला माहित नाही. बरं. की ज्याच्यामध्ये तो ब्लफ मास्टर होतो, म्हणजे ब्लफ करत असतो, लोकांना टोप्या लावत असतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काहीतरी तिचा वाढदिवस असतो आणि त्याला तिथे पोचायचं असतं. बरं. कळलं की नाही? आणि त्याच्याकडे त्याकरता तो म्हणजे पैशाची गरज पडते, असं काहीतरी ह्याच्या म्हणून तो गोविंदात मिळणार असं काहीतरी ते पहिले कन्सेप्ट होती. मग नंतर त्यांनी काही बदलली की नाही मला माहित नाही, कदाचित ते होतं त्यावेळेला. नाही, तर किस्सा असा झाला की ते दादांनीच गाणं दिलं, गोविंद आलारे. किती लोकांना माहिती आहे? अच्छा, ऍक्च्युली काय म्हणजे बाबा रामचंद्र बिल्डिंग मध्ये राहायचे, म्हणजे सेंट्रल सिनेमाच्या समोरची जिथे जितेंद्र राहायचं. बरोबर. त्याच बिल्डिंग मध्ये जितेंद्र राहायचं. तर रामचंद्र बिल्डिंग मधूनच ते खरं लेखक झाले.
बरं. तिकडच्या उत्सवात नाटकं लिहून हे करते. बरोबर. तर गिरगाव म्हणजे त्यांना म्हणजे हे होत होतं काय म्हणजे काय बाहेर घरचं. करते हा. रेलचेल असते रेलचेल असते त्यामुळे त्यांना ते मनोरंजनाची खाण हा, होती. त्यामुळे हे गाणं तिकडे तिकडे सुपरहिट लगेच त्यांना डोक्यात आलं. अगदी. बरं कल्याणजी आनंदजीबाई पण तिकडचे. बरोबर सगळे त्याच्यानंतर तिकडचे. पहिलं पिक्चर तुमच्या मनमोहन देसाईचं ब्लॉकमास्टर हो, ते पण ते तिकडचे. पण तिकडचे. आणि पहिलं पिक्चर आहे मनमोहन देसाई. हो. त्याच्यानंतर मनमोहन देसाई खूप मोठे झाले आहेत. खूप मोठे. तर त्यावेळेला ते सगळे एकत्र मिळून मग ते गाणं जे तयार झालं ते आजारामध्ये झालं त्यावेळेला. आता मी काय म्हणतो हे झालं मग नंतर तुम्ही सिनेमाकडे जेव्हा वळलात तर पहिला सिनेमा कुठचा केला ऍज अ रायटर किंवा काही? ऍक्च्युली माझा पहिला पिक्चर जो आला तो शांतता खून झाला आहे. वा. हा माझा पहिला चित्र. रविराज होते त्यात. रविराज होते बरोबर. एक्झॅक्ट. सुंदर सिनेमा होता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो की त्यावेळेला माझं नाव कोणी सुचवलं त्यांचं नाव मला घ्यावं लागणार. एक तर वसंत इंगळे वा म्हणजे अभिनेते वसंत इंगळे आहेत आम्ही हा. आणि त्यानंतर आम्हाला चित्रपटसृष्टीला शूटिंगच्या वेळेला जे जेवण घेऊन यायचे पुरवतो. ते रहाळकर म्हणून होते त्यावेळेचे. हो. त्या दोघांना एक प्रोड्युसर मिळाला त्यांनी त्या दोघांनी माझं नाव सुचवलं. अच्छा हा आणि म्हणून मग मी पिक्चर लिहिलं तर शांतता खून झाला आहे. अत्यंत सस्पेन्स हा. फिल्म मराठीमध्ये त्यावेळेला खूप हॅवॉक झालं ते. बघ झाला. 1, 2, 3 नंतर बबन प्रभूंच्या ती एक फिल्म होती की जी सुपरहिट झाली. कोर्टरूम ड्रामा होता. तर त्याच्यानंतर पुढच्या कसा काय प्रवास झाला काय वाटेल मला? त्याच्यानंतर मग मी लिहिलं तू सौभाग्यवती होय चित्रपट लिहिला. त्याच्यानंतर मग हिंदी पिक्चर लिहिलं मी प्यारी भाभी ज्याच्यामध्ये नूतन गिरीश कर्नाड अरे वगैरे. वा. पण मला खरं यश जे मिळालं ना ते बंदिनी या मालिकेपासून. हो. काय झालं की ते मी असंच बेकार होतो आणि घरीच असं इथे बसलो होतो. तुम्ही बसला होता ना तिथेच बसलो होतो आणि अचानक फोन आला. त्यावेळेला मोबाईल नव्हता साधं फोन होता. तर तो कुलदीप पवारांचा होता. अभिनेते कुलदीप पवारांचा. आणि मित्र होता आमचा. आणि काय चाललंय म्हटलं काय नाही आराम करतोय म्हटलं कामधंदा काही नाहीये बघतोय. बोलतो एक सिरियल आहे मराठी करणार का? कोण? तर मला एक अधिकारी ब्रदर्स म्हणून आहेत त्यांचं सख्य होतं हा त्यावेळेला ते करतायत सिरियल. तर तू काम परमवीरच्या नंतरची होती. नाही आधी बंदिनी. तर तू काम करणार का लेखक म्हणून? करणार. मग त्यांनी मला नंबर दिला आणि मग मी गौतम अधिकाऱ्यांना भेटलो. पण त्याच अगोदर त्यांनी माझं पिक्चर तू सौभाग्यवती होतो मला बोललो ना ते बघितलं होतं. अरे वा. आणि त्यांना ते खूप आवडलं होतं. अरे वा. तर ते बोलले अरे आम्हाला माहित नाही ते पिक्चर तूच लिहिलं. योगायोग झाला. आणि मग कुलदीपनी ते नाव सुचवल्यामुळे मी तिकडे पोहोचलो आणि पहिला माझी बंदिनी मालिका आली सुपरहिट. आणि मग बंदिनी नंतर आला परम तो सुपरहिट. परमनी नंतर आला हॅलो इन्स्पेक्टर ते सुपरहिट. त्याच्यानंतर आलं कमांडर ते सुपरहिट. म्हणजे बंदिनी नंतर मला आतापर्यंत मालिका मला कधी असं काय मागे वळून पाहावं लागलं. जास्त फार श्रम करावं लागले. मग मोठमोठे ऑफर्स यायला लागल्या. हिंदीच्या यायला लागल्या मराठीच्या यायला लागल्या. हिंदी 8 पिक्चर्स लिहिले मी आतापर्यंत. मोठी फिल्म एक्का राजा राणी लिहिलं. त्याच्यामध्ये गोविंद आहे विनोद खन्ना आहे आयशा जुल्का आहे. बरोबर. त्याच्यानंतर कादर खान होते परेश रावल होता. त्याच्यानंतर राज शिप्पी फिल्मचं कुदरत लिहिलं. त्याच्यानंतर लालची लिहिलं. असे अनेक पिक्चर 7-8 हिंदी फिल्म्स पण लिहिल्या. त्यावेळेला त्या नावामुळे काय झालं मला सोपं गेलं आणि लोक मग हिंदीतले लोक मला ओळखायला लागले आणि ते माझ्याकडे आले आणि माझ्याकडनं हिंदी फिल्म त्यांनी लिहून घेतल्या. तुमचं कुठच्या निर्मात्याबरोबर ट्युनिंग जमलं असेल हिंदीमध्ये म्हणजे जस्ट असं विचारतो. ऍक्च्युली ना हिंदीमध्ये नाही ऍक्च्युली ट्युनिंग माझं जमलं ते सिरियल मध्ये अधिकारी ब्रदर्स बरोबर. कारण 35 वर्ष मी त्यांच्याकरता एकटा रायटर लिहितो. एक हाती असं पण सगळ्या मालिका पहिल्या 12 मालिका ते एकटाच सुपरहिट. नंतर मी जेव्हा बिझी झालो तर अर्थात मग ते थोडस विभागलं गेलं काम. बरोबर. पण अधिकारी ब्रदर्स बरोबर माझं चांगलं ट्युनिंग जमलं. म्हणजे दोघे मार्कंड अधिकारी गौतम अधिकारी हे दोघे आम्ही तिघेही म्हणजे 86-87 ला आम्ही जेव्हा भेटलो ना तेव्हा आम्ही कोणीच नव्हतो. तेही कोणी नव्हते मीही कोणी नव्हतो. तेही स्ट्रगलर होतं मीही स्ट्रगलर होतो. पण एका बंदिनी मालिकेमुळे जे आमची टीम जमली ते लागोपाठ आम्ही एका पाठोपाठ एक दे काम. नाही आणि मराठीमध्ये कसं होतं की मराठीमध्ये एवढं करून एक चॅनल ओपन करणारे म्हणून फार मोठं क्रेडिट पण ते तुम्ही त्याच्या यशामध्ये तुमचा फार मोठा सहभाग आहे असं मानायला हरकत नाही. कारण का तुम्ही केलं नाही मी मेहनत केली त्यावेळेला भरपूर. कारण मला कळलं होतं की बाबा ही योग्य वेळ तुला मिळालेली आहे. एक संधी मिळालेली आहे. मी घरी नसायचो. ह्या साहित्य समाजमधून मी सकाळी बाहेर पडायचो 2-2:30 वाजता रात्री घरी यायचो. अरे एवढं मी बिझी असायचो. आणि त्याचबरोबर कसं म्हणजे गौतम अधिकारी हा टॅलेंटेड डायरेक्टर होता. खूप टॅलेंटेड डायरेक्टर मग हुशार डायरेक्टर. आणि मार्कर अधिकारी हा बिझनेस मध्ये ग्रेट. त्यामुळे त्या दोघा भावांनी व्यवस्थित आणि माझ्याकडे लेखनाची जबाबदारी.
कळलं आणि मग त्यामुळे ते आमचं गणित ते व्यवस्थित जमलं. ते अनेक वर्ष जमलं, अजूनही ते जमत आलं. मग अधिकारी पर्यंत रोज सिनेमा तुम्ही केला? हो, एक केला. काय झालं की माझ्या अगोदर 3 गुजराती पिक्चर येऊन गेले होते. बरं. बाबांचा गुजराती पिक्चर आला नव्हता. हो. मी म्हटलं बाबांचे 69-70 मराठी फिल्म्स आल्या, बरोबर. 40 एक जवळ आसपासला हिंदी फिल्म्स आल्या, हो. पण त्यांचं गुजराती यायला पाहिजे, कारण त्यांची अनेक मराठी नाटकांचं गुजरातीमध्ये रूपांतर हो, झालं. ते लोकांनी हिट झाले ते पण. सुपर डुपर हिट गुजराती नाटक आहे त्यांची, नाटकांना माहिती नाहीये. नाही बरोबर. त्यावेळी ते अनिल मेहता नावाचे ते रायटर होते गुजरातीतले, ते राईट्स घेऊन द्यायचे गुजरातीचे बरोबर. आणि ते गुजराती करायचे. तर माझी इच्छा होती बाबांचं एक तरी फिल्म गुजरातीमध्ये यावी. बरं. आणि त्यावेळेला मग अजय हरी बदस नाही गुजराती पिक्चर करायचं होतं. तर मी बाबांची कथा त्यांना ऐकवली, त्यांना ती आवडली आणि ती आम्ही फिल्म केली, जन्मदाता. अरे वा. आणि तुम्हाला सांगतो, जन्मदाताला गुजरात सरकारने सर्वोत्कृष्ट फिल्म ऑफ द इयर म्हणून अवॉर्ड दिलं. क्या बात. ते मी इथे लागलेलं आहे, नंतर पाहिलं तो फोटो हो. घे त्याचा. अवॉर्ड दिला आणि बाबांना सर्वोत्कृष्ट कथेचे अवॉर्ड दिलं बरोबर. त्या कथेला. आणि पटकथा संवाद मी लिहिले होते आणि मग दुसऱ्याने मग गुजरातीत ट्रान्सलेट वगैरे करून काही संवाद पटकथा मी लिहिले होते, संवाद आम्ही दोघांनी मिळून जास्त त्यांनी लिहिले होते. पण ते सुपरहिट ठरलं. ते माझं एक स्वप्न होतं की त्यांचं गुजरातीमध्ये यावं नाटकाप्रमाणे, आणि ते फिल्म आली. नाही, आणि गंमत अशी आहे की तुम्ही आता सिरियल बिरियलला तुम्हाला भरपूर अवॉर्ड मिळेल त्या पिरियड, कारण तो पिरियड फार मोठा होता. सिनेमामध्ये असे अवॉर्ड मिळाले सरकता? ऍक्च्युली सिनेमामध्ये माझ्या आहुती या चित्रपटाला अवॉर्ड मिळालेला आहे. बरोबर. कुमार सोनींनी केले. कुमार सोनी योगावरच्या शूटिंगला मी पण होतो. हो ना. हा, उत्कृष्ट म्हणजे त्यांना नारायण आठवलेनं उत्कृष्ट कथेचं मिळालं. आम्हाला आमची फिल्म ती खूप गाजली. त्याच्यानंतर मी हम मराठ्यांच्या पैसा 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 कादंबरीवर लिहिलं, तेहाही पिक्चरला अवॉर्ड मिळालं. कळलं की नाही. आणि मग बाकीच्या फिल्म्सला अवॉर्ड मिळण्यापेक्षा मला अवॉर्ड रसिकांचं मिळालं. बरोबर. रसिक मान्य व्हायला काय पिक्चर हिट ठरलं की आम्ही हिट. हो, रसिक मान्य म्हणतो. रसिक मान्य ठरतो. आता एक गाडी बाकी येणारी सुपर डुपर हिट. सुपर. कळलं की नाही. त्याच्यानंतर तुमचं अनुराधा माझा फिल्म हिट, अनुराधा पण सुंदर. कुमार सोनीचं आहुती हिट. म्हणजे फिल्म हिट झाल्यानंतर जे आनंद असतो ना, तो खरा आनंद असतो. मी खरं सांगतो. आणि पारितोषिकांचा असतोच, पण तुम्हाला खरा आनंद होतो की तुम्हाला तुमचं पिक्चर हिट झालंय, अनेक लोक बघतायत, कोल्हापूरला चाललंय, पुण्याला चाललंय, मुंबईला चाललंय, तुम्हाला बरं वाटतं. खूपदा असा अनुभव बघितला ना मी, एखादा निर्माता म्हणतो ही ट्रॉफी माझी आहे, मला पारितोषिक मिळालं, पण या सिनेमामध्ये मी बरबाद झालो. तसा योग तुमच्या कधी लाईफ मध्ये आला नाही, येणार पण नाही. तुमचे सगळे अवॉर्ड घेऊन सिनेमे हिट झाले, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मला काय झालं की मला लोकांचं प्रोत्साहन मिळालं, प्रेक्षकांचं प्रोत्साहन मिळालं. आणि तुम्हाला प्रोत्साहन मिळालं ना की तुम्ही जास्त आणखी हे होतं. मला 1994 साली बघा इथे एक हे तिथे गदी माडगुळकर साहेबांच्या नावाने मला पारितोषिक मिळाले. कळलं की नाही. ते पारितोषिक स्वीकारताना माझे हात थरथरत होते. एवढ्या मोठ्या पुण्याला मोठं फंक्शन झालं, त्या फंक्शन मध्ये मिळालं. आणि त्यावेळेला तुम्हाला कळतं तुम्हाला कोणाच्या नावाचं पारितोषिक मिळतंय. फार मोठी गोष्ट आहे. गदी माडगुळकर एवढे मोठे कवी, लेखक, कलाकार, त्यांच्या नावाचं पारितोषिक तुम्हाला मिळालं. तुम्हाला जीवन सफल झालं आणि तुम्हाला त्याच्यातून स्फूर्ती मिळते की आपण बाबा आणखीन अशी ती मजा असते. पारितोषिकांची पण वेगळी मजा असते आणि लोकप्रिय चित्रपटला त्याची वेगळी मजा. पण आता काही चित्रपट पडले माझे, चांगले चित्रपट होते होऊन चालले नाही, त्याला कारण अनेक असतात. मार्केट सांगतो ना. आणि आता सध्या तर मार्केटिंग हा सर्वात मोठा महत्वाचा. बरोबर. ते त्याच्याकडेच वळणार होतो की आता पूर्वीचे सिनेमे आणि आता सिनेमातला हा मार्केटिंग हा मोठा फंडा समोर आलाय. तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं? त्याच्या 2 गोष्टी आहेत. एक तर कुठलाही चित्रपट किंवा नाटक किंवा मालिका चांगले होण्याकरता स्क्रिप्ट चांगला असावा लागतो. तो पाया आहे. तो चांगला असेल तर दिग्दर्शक चांगला असावा लागतो. बरोबर. आणि त्या दिग्दर्शकाला योग्य कलाकारांनी तंत्रज्ञानाची साथ मिळावं लागते. बरोबर. ही जरी पहिली स्टेप. टीमवर्क. पण कधी कधी काय होतं म्हणजे की आता थोडक्यात सांगायचं म्हणजे पूर्वीचा काळ होता ज्याच्यामध्ये सुलोचनाबाई, जयश्री गडकर, सीमा, चंद्रकांत ही मोठमोठी नावं होती. हिरोईनचं म्हणावं तर ते सुलोचनाबाई, जयश्री गडकर, सीमाताई असं करता करता शेवटी अलका कोबल, माहेरची साडी. मग माहेरच्या साडीने एक 7-8 वर्ष अलका कोबलचा एक इतिहास घडवला. मग त्याच्यानंतर दुसरी अशी हिरोईन आलीच नाही की तिच्या नावावर चित्रपट जातील, जिच्याकडे बघून सिनेमा लिहावा असे जातील. लोक थिएटरकडे येतील. जसं पूर्वी सूर्यकांत, चंद्रकांत, राजा गोसावी, शरद तवळकर लाईनीने होते. अप टू लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ जोडीपर्यंत. आता अशोक सराफला वगैरे जी क्रेज त्या काळात होती ती लक्ष्मीकांतला होती.
आजच्या कुठल्याही नचाल नाही. सॉरी, मी माफी नाही बरोबर. असं का घडलं असं तुम्हाला काय वाटतं? काय करायला मार्ग नाही. काय माहितीये, आता हिंदीमध्ये बघा, हिंदीमध्ये अक्षय कुमार आहे, अजय देवगण आहे, शाहरुख खान आहे, सलमान खान आहे. ते अनाऊन्स झाल्यानंतर पहिले आठवड्यात हाऊसफुल जातो. आमच्या पहिले 300 हाऊसफुल व्हायला वांदे होतात, कारण आमच्या कलाकारांमध्ये ग्लॅमर नाही. एक्झॅक्ट. ग्लॅमर जे पाहिजे एक कलाकारांमध्ये, बाबा अशोक सराफ आहे, चला पिक्चर बघायला जाऊया, लक्ष्मीकांत बेर्डे आहे, चला पिक्चर बघायला जाऊया, किंवा बॅनरचं नाव लागतं. एक आज सचिन पिळगाव एक नाव आहे, त्याचं पिक्चर प्रोड्युसर बी चंद्राम बॅनर आहे, महेश कोठारे बॅनर आहे, त्याच्यानंतर महेश आपला मांजरेकर, महेश मांजरेकर, त्यांचं म्हणजे ह्या बॅनरला पण नावं आली. बॅनरचं पण आकर्षण असतं की त्यामुळे लोक धावतात. आपल्याकडे ना कुठलीही हिरोईन आज अशी नाही की जिच्या नावावर प्रेझेंट केली तर कुठलाही हिरो नाही आहे की ज्याच्या नावावर प्रेक्षक येतील. त्याकरता मग तुम्हाला काय लागतं, चांगलं मार्केटिंग लागतं. इथे आज होत आहे की मराठी पिक्चर तुम्ही तयार करता, बरोबर, 1 करोड 1.5 करोड, पण काय तयार केल्यानंतर तुमचे पैसे संपलेले असतात. आता एक गोष्ट जसं तुम्ही म्हणाल तसे आमचे नितीश पवार आहेत, हे आता टीव्ही सर्व, तर त्यांच्याकडे 385 अशा फिल्म आल्या की जे पडूनच आहेत. अरे बापरे, आता 385 गुणिले 50 लाख मिनिमम पकडा, किती करोड गेले, किती करोड सगळे पाण्यात ना. पण हा जो विषय म्हणजे आता जसं आता ते पण बोलतात, आम्ही तोच विषय करतो की लोक सिनेमा बनवल्यानंतर मार्केट शोधतात, त्याच्या आधी आपल्या सिनेमासाठी का नाही बघत अप्रुव्हल, की 4 लोकांना बोलणं भेटणं. आणि आता काय तुम्हाला सांगतो, म्हणजे एक तर मराठी असं बोलू नये, पण मला वाईट वाटतं की मराठीला प्रेक्षक हा जेवढा पूर्वी होता तेवढा उरलेला नाही. का असेल असं? त्याला अनेक कारण. एक तर चित्रपट अनेक चित्रपटाचे म्हणजे विषय चांगले असतात, नाही असं नाही, बरोबर, परंतु त्याचं प्रेझेंटेशन आणि मग सांगितलं त्यातले कलाकार, तर ते जाऊन बाबा थिएटर पण एक साहजिक गोष्ट तुम्हाला सांगतो की सैराट हा चित्रपट, बरोबर, नवीन हिरो, नवीन हिरोईन, नवीन डायरेक्टर, बरोबर, पण येण्या अगोदर त्याची मार्केटिंग असं होतं की पहिल्या शो पासून पिक्चर सगळे पब्लिसिटी केलं की आम्ही अमेरिकेत लागतो. पण आपल्या दुसरं मराठी निर्मात्यांमध्ये काय पिक्चर तयार होईल पण ती इथपर्यंत आलेले असतात, बरोबर, आणि मग प्रेझेंटेशनला जाहिराती करता हे करता ते करतो, पैसा नसतो. तर माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही 2 करोडचं जर पिक्चर केलं तर कमीत कमी 1 करोड तुम्हाला मार्केटिंग कडे पाहिजे. ग्रहितच नाही धरत, तर ते ग्रहितच नाही धरत. आणि मग पिक्चर नुसतं आणि मग कुठेतरी 1-2 भिंतीवर हे लावतात, कुठेतरी एखादी जाहिरात दिसते, एखादं गाणं दिसतं. तुमच्या मुद्द्याला धरून बोलतो. मध्ये आमचा एक इंटरव्ह्यू पण झाला अशा ठिकाणी की ही लोक सिनेमा बनवतात पण कमर्शियल अप्रोचच नाही, की बाबा जसा तुम्ही करेक्ट बोललात की तुम्ही 2 कोटीची फिल्म बनवतात, 1 कोटी तुम्हाला PR साठी पाहिजे, कारण तुमचा सिनेमा तुम्ही बनवला घरी बघणार असतो नाही. मग तुम्हाला सिनेमाला जर 3 कोटी लागणार असेल तर मी 1 कोटीत सिनेमा कसा काय मॅनेज करणार? तुमच्या हातात पुरेसा पैसा नाही तर तुम्ही कसं जाणार? बरं, दुसरी गोष्ट, तुमच्याकडे आता बघा तुमची कथा सॉलिड आहे. आता ती कथा तुमची सॉलिड आहे, तुमच्यासारखा जाणकार माणूस असेल तर प्रश्नच नाही. पण जर एखादी नवीन असेल तर 4 लोकांना भेटून त्या कथेबद्दल चर्चा करा, नंतर शूट करा. शूट झाल्यानंतर अरे हे व्हायला पाहिजे नाही होत ते बरोबर. तुम्ही काही वेळेला तुम्ही जेव्हा नवीन असता किंवा जुने असता का, बघा पूर्वीची एक पद्धत होती तुम्हाला सांगतो, ही पूर्वीची लोक आहेत ना, ही एक पिक्चर कम्प्लीट झालं की 50 लोकांना बोलवायची, डायरेक्टर अमुदा बघा रे कसं वाटतं पिक्चर, बरोबर, त्यांचे रिएक्शन्स घ्यायचे, बरोबर. तो प्रकार पूर्वी फार होता. नाही, आता हाच प्रकार दादा तुमचं करेक्ट सांगतो मी. राजकुमार बडजात आहे म्हणजे राजेश्री फिल्म्स काय करतोय, हम आपके कोणच्या वेळेला मी स्वतः अनुभव घेतलेला. सिनेमा बनला ना की बूट पॉलिशवाला, रिक्षावाला, टॅक्सीवाला ह्या लोकांना प्री शोला बोलवते. आणि हे माणूस ही व्यक्ती ना मागे अकवास हे मरा हो चालेल, हे रिएक्शन ते काउंट करतात लोकांना, कारण ही लोक उद्या थिएटरमध्ये येणार आहेत ना. काय असतं त्यातून एक तुम्हाला फायदा मिळतो. जनरल पिक्चर एक 1-2 ट्रायल ठेवले की लोकांचे रिएक्शन्स तुम्हाला मिळतात, तुम्ही कुठे चुकला, कुठे काय केलं, बरोबर, हे तुम्हाला कळतं. त्यामुळे ते करेक्ट आहे. आता माझा असा मुद्दा आहे की त्या सिनेमातला हा फरक तुम्ही सांगितला की आता मी असं तुम्हाला विचारतो की सिनेमात जे येणारे लोक, लेखक हा फार मोठा घटक आहे. आज मी सिनेमात बघतो ना, मी पण काही वस्तूंची लिहितो, तर लेखकाला नगण्य समजतात पहिली गोष्ट. आता तुमच्यासारखं नाव आलं असेल तर पहिले कमरेत झुकणार, पण एरवी काय त्या स्टोरी आहे, आणि नेमका लेखक दुर्लक्षित असतो बऱ्याचदा. असा काही अनुभव पुढे मागे तुमच्या असा आलाय? मला फक्त एक अनुभव असा आलेला आहे की
कोणास ठाऊक का की जेव्हा माझं बंदिनीपासून जे सुरुवात झाली ना, बरोबर ते नाव मला असं मिळत गेलं की मला तसा अनुभव आला नाही कधी. बरोबर का मी समोरच्या माणसाला मी पण माझ्या टर्म्स अँड कंडिशन टाकत आलो, बरोबर अगदी हिंदीमध्ये सुद्धा. बरोबर एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम केलं, मी सांगितलं माझी अमाऊंट ही आहे, माझं हे आहे, माझे म्हणजे अशा रीतीने काम तुम्ही होणार. जो वचक ठेवला वचकलं, कारण मला कळत होतं माझं नाव झालेलं आहे. बरोबर कळलं की नाही, मुद्दामून म्हणून नाही, पण तुमचं करेक्ट तुम्ही जे मेहनत करता त्याच्या मेहनत न्याय मिळाला पाहिजे. मिळालं पाहिजे. बरोबर. पण कसं असं तुम्हाला नाव मिळेपर्यंत थोडं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. जरा बाबा प्लीज माझी कथा ऐका, नवीन लोकांना ऐका कसं सांगतात ते महत्वाचा मुद्दा आहे. बोला बोला जरा 10 वेळा जावं लागतं. 10 वेळेला तुम्हाला बदलाव करायला सांगितलं तर तुम्हाला करावा लागतो. 2-4 वेळेला बोलवलं ते नाही भेटलं तर तुम्हाला जावं लागतं. ते परत यावं लागतं, परत जावं लागतं. अशा अनेक गोष्टी, Patience पाहिजे. पेशन्स पाहिजे तुमच्याकडे. आणि समोरची व्यक्ती काय बोलते त्याच्याकडनं काय आपण घेऊ शकतो, बरोबर काय नको, त्याला काय अपेक्षित आहे काय अपेक्षित आहे ते कळलं. आणि समजा काय नेमकं तो बोलतो अनुभवी माणूस, तर चार चांगले शब्द सांगतो महत्वाचं. त्या तुम्ही साधी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. मी एक चित्रपट लिहित होतो, कळलं की नाही, आणि त्या चित्रपटाचे पटकथा संवाद माझ्याकडे होते. बरं आणि कथा एवढी मोठी होती ना की त्याच्यात 3 चित्रपट होती. अरे बाप आणि मला ती कथा एका 2 तासात कशी बसवायची हे मला कळच ना. मी महिनाभर विचार करत होतो. आणि शेवटी आमचे मित्र होते एक शरद पालेकर म्हणून, माझ्या वडिलांचे. बरोबर ओके तर त्यांच्यावर डिस्कस करतात ते म्हणाले ह्या कथेतला हा बघ तू सगळ्या काढून टाक आणि बघ काय होतं. आणि त्यांनी सांगितलं आणि 4 दिवसात माझी पटकथा तयार झाली. क्या बात म्हणजे ते अनुभवाचे बोल होते. एक्झॅक्टली ते अशा अनुभवाचे बोल तुम्हाला कोणी दिले तर मी त्याच्यावर विचार केला पाहिजे. Correct, त्याच्यावर विचार करून मग महत्वाची गोष्ट आहे. आपण काय नाही कधी कधी असं समजू नये 2 पिक्चर हिट झाल्यानंतर की बाबा मी कोणतरी आता चला, झाला असं करून तुम्हाला शेवट प्रयत्न आणि लेखकाला तर प्रयत्न करावाच लागतो. बरोबर कळलं, कारण कथा आणि थोड्याशा कथा पटकथांसंवाद 3 जे भाग असतात बरोबर त्यातला सर्वात महत्वाचा भाग माझ्या विचाराने हा पटकथा आहे. बरोबर एखादी ठीक एक एव्हरेज गोष्ट असेल हा आणि तिला चांगली करत असेल ती पटकथा करते, संवाद नाही करत, बरोबर टप्प्याटप्प्याने तुम्ही सादर पटकथा करते. आणि एखादी चांगली गोष्ट असेल तर तिची वाट लावायची असेल तरी ते पटकथा करते. कळलं की नाही. तर पटकथा हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तर जास्तीत जास्त पटकथेचं ज्ञान घ्यावं. बरोबर कथा ही कल्पना दिसते, Correct. कथा येते जाते, संवाद नंतर आपण लिहू शकतो. पण पटकथेची बांधणी ही परफेक्ट असेल ना तर तुम्ही 75% तिथेच जिंकतात. जिंकता. महत्वाचं बघा खूप मोलाचा सल्ला दिला. आता माझा असा विषय आहे की हे सगळं झालं, आता तुम्ही एवढे अवॉर्ड घेतले, एक तुमचं असं काही ड्रीम प्रोजेक्ट आहे की मला एक लिखाणापासून काहीतरी वेगळं करायचं असं डोक्यात एक काहीतरी असतं ना, बॅकअप माइंड काय आहे? ऍक्च्युली काय झालेलं आहे की अशा अनेक कल्पना पूर्वी होत्या बरं करायच्या, पण त्या वर्कआउट नाही झाल्या, कारण तसे निर्माते वगैरे भेटले नाहीत. कळलं की नाही, की अशा रीतीने असं व्हावं असं. पण कदाचित ह्याच्यानंतर असे निर्माते भेटले तर मग आम्ही नव्याने विचार करू शकतो की आम्ही असं करू शकतो, तसं करू शकतो, तसं करू शकतो, असं पण आपण तो विचार करू शकतो. निर्माते बंधू तुम्ही पण लक्षात ठेवा, एक अनुभवी कथाकार पटकथाकार वगैरे त्यांच्याकडे खूप आयडियाज आहेत. आणि जिथे तुम्हाला हवंय काहीतरी वेगळं करायचं आणि चांगलं करायचंय तर जरूर यांना कॉन्टॅक्ट करा. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, सिनेमा बनवताना तुम्ही जसं ते म्हटलं की तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे. कागदावर सिनेमा तुम्हाला पूर्ण दिसला आणि नाही दिसला तर तुमचं नुकसान आहे, पण दिसला तर समजा तुम्हाला एक अंदाज करता येतो की ह्याच्यामध्ये असंच व्हायला पाहिजे. तर त्यासाठी तो कागदावर बघणारा सिनेमा पूर्णपणे बघणारा डिरेक्टर आणि ती अख्खी टीम असायला हवी. लेखक ही फार मोठा घटक आहे या सिनेमाचा, पण तो नेमका दुर्लक्षित होतो. सगळ्यात शेवटी तो असतो. पण मधल्या काळामध्ये आता सगळ्यांना दिवस चांगले आले, जसं तुम्ही म्हणताय तसं आता तुमचे ड्रीम प्रोजेक्ट असतील ते आता येऊ शकतात. कारण आता मराठी सिनेमामध्ये पण आमूलाग्र बदल झालेला आहे. नवीन नवीन व्ह्यूजचे नवीन नवीन चॅनेल बिनेल आणि हे ऍडवाली मुलं पण यायला लागले. त्यामुळे ना एक सिनेमाला एक समृद्धी आली. लुक पण नवीन आलं, मॉडर्न लुक आलेलं आहे, सगळं आलेलं आहे. पण जोपर्यंत मार्केटिंग सुधारत नाही तोपर्यंत काही फायदा नाही असं माझं स्ट्रेट म्हणणं आहे. बरोबर बरोबर. मार्केटिंग सर्वात पहिल्यांदा मार्केटिंग सुधारलं पाहिजे की प्रेक्षक आपल्याकडे कसा येईल थिएटर. बरोबर. माझा चित्रपट जर प्राधान्य लागला, माझा चित्रपट जर सिटी लाईटला लागला बरोबर तर तो प्रेक्षक तिकडे येतील कसे. बरोबर. त्याच्याकरता कलाकार 1-2 मला असे कोण मिळू शकतात की ते हुकमी एक्के की त्यांचे फॅन फॉलोअर्स आहेत किंवा 10% तरी थिएटरमध्ये लोक जमा डिरेक्टरचं. त्याच्यानंतर पब्लिसिटी त्याची ती कशी अर्थीने केली पाहिजे. कारण तुम्ही बघा काय अनेक तुम्हाला सांगतो अनेक चांगले चित्रपट आहेत ना
केवळ मार्केटिंग नाही म्हणून चालले नाही. नाही लोकांना कळलंच नाही ते केव्हा लागले ते लोकं पोहोचलेच नाही पोहोचलेच नाही. काय करणार तो बिचारा रायटर प्रोड्युसर एवढं चांगलं दिलं पण मार्केटिंग नव्हतं. आणि काही वाईट चित्रपट बोलू नये पण ते चाललेले Marketing आहे ने चालले. कारण मार्केटिंग चाललं. हो. तर मार्केटिंग हे आजच्या ह्याच्यातलं म्हणजे जगातच जवळजवळ सगळीकडे मार्केटिंग आहे. बरोबर हो, सगळीकडे सगळीकडे सगळे तुम्ही कुठलीही गोष्ट जगभरचा सिनेमा आपण इकडे बघतोय ना, सुपरमॅन सुपर हे सगळे काय सिनेमातच नाही मार्केटिंग सगळीकडेच झाले आता. बरोबर एखादी गोष्ट तुम्ही नवीन मार्केटमध्ये आणली, छत्री आणली पावसाळ्यात, बरोबर तर तुमची छत्री इतर क्षेत्रांपेक्षा किती वेगळी आहे बरोबर हे तुम्हाला सिद्ध मार्केटिंगने करावं लागतं. बरोबर तर तुमचा तो व्यवसाय होणार. तसं चित्रपटाचा आहे. बरोबर आहे. आता जसं हे म्हणाले तसं बघा, आता मार्केटमध्ये कोलगेट म्हटलं की लोक कोलगेट घेतात. फॉरेन्स आहे, बबुल आहे, कुणालाच माहित नाही. मग तुम्ही जेवढं ओव्हरकम होणार म्हणजे त्याच्यावर जेवढे तुम्ही अग्रेसिव्ह होणार ते तुमचं अग्रेशन म्हणजे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हणतात. तर ते तुम्ही सेफ व्हाल. जसं त्यांनी म्हटलं करेक्ट बोलले की ते होत नाही. तुम्हाला असं वाटतं शासनाला काही सिनेमाच्या संदर्भात काही सुचवावं असं वाटतं, काही सुधारणा व्हाव्या तुम्हाला एक महत्वाच्या काही आता खरं सांगायचं म्हणजे शासनाचं मी जे ऐकून आहे की शासनाचं सबसिडी वगैरे मिळते देतात ते चांगलं आहे का वाईट आहे? हे बघ, काही काळापुरतं तरी चांगलं आहे आणि ते ना चांगल्या चित्रपटांना मिळावे. बरोबर सरसकट नको. सरसकट चांगल्या चित्रपटांना का मिळावे की ते मिळाल्यानंतर त्या निर्मात्या दिग्दर्शकां लेखकाचा हे होप वाढतील. बरोबर आपला एवढा आदर केला गेला आणि पुढचं पिक्चर आपण ह्याच्यापेक्षा चांगलं देऊया. बरोबर अतिशय चांगले चित्रपट निवडावे जे आहेत बरोबर आणि त्यातून त्या चित्रपटांना द्यावी. असं एवढेच सगळ्या चित्रपटांना द्यायला लागल्यानंतर का बाबा मिळतात म्हणून गाळा चित्रपट असं व्हायला नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी चित्रपटाचा प्रेक्षक मराठी चित्रपट पाहायला कसा येईल बरोबर ह्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आणि त्याच्याकरता पुन्हा मी असं म्हणेन पुन्हा मार्केटिंगवरच येईल. बरोबर सरकारने कितीही केलं, गव्हर्नमेंटने कितीही तुम्हाला मदत केली बरोबर तर त्या मदतीवर तुम्ही चांगले चित्रपट काढूच शकता असं नाही. नाही कुबड्या किती दिवस वापरतात? त्याला चांगली डोकी लेखकाची दिग्दर्शकाची लागतात, त्याला लकालाकार लागतात आणि चांगलं मार्केटिंग लागतं. बरोबर ते सगळं आपल्याकडे कलाकार चांगले आहेत पण त्यांना म्हणतात ना की एक वाव मिळत काही वाव मिळत नाही, काही ना वाव मिळाल तर ते लोकप्रियतेपर्यंत लोकप्रियतेपर्यंत पोहोचू शकत नाही. ते हिंदीमध्ये जसे आहेत स्टार होता स्टार येतं की त्यांना वाटतं आज कोणी हिंदीमधलं अरे इसका फिल्म देखेंगे एक म्हणजे एक आठवड्या अगोदर जाऊन तिकीट बुक करतात. जसं राजेश खन्नाच्या वेळेची क्रेज होती बघा तुम्ही, त्यावेळेला म्हटलं राजेश खन्नाची एवढी क्रेज होती, उपर आका नीचे काका असं लोक म्हणायचे. का? कारण तेवढी लोकप्रियता त्या माणसाला होती. त्या माणसाने ती पट्टी बांधली दुश्मन मध्ये ती फॅशन झाली, त्याने गुरु शर्ट घातला अमर प्रेम मधले ती फॅशन झाली. असं ऐका राजेश खन्नाचा विषय निघाला म्हणून सांगतो. जरूर जो राजेश खन्नाच्या आयुष्यावर पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये आहे जो मस्ती चॅनलवरती अनूप करतो ना अनूप मस्ती चॅनल अनूप बरंच त्याचं नाव तो सांगतो. त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलेला किस्सा आहे आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी हा किस्सा सांगितला गेलाय. तो किस्सा राजेश खन्नाचं नाव निघालं म्हणून सांगतो. जेव्हा शक्ती सामंतांचे माझ्या वडिलांनी अगोदर चित्रपट लिहिले होते, नॉटी बॉय, हॉलिडे इन बॉम्बे, जाने अनजाने, बरोबर. तर शक्ती सामंतांनी जेव्हा आराधना पिक्चरची सुरुवात केली तर संबंध त्यांनी तयारी केली, साईन केलं राजेश खन्नाला, सगळं झालं. आणि एक दिवशी मी म्हटल्याप्रमाणे एका प्रोड्युसरचं पिक्चर तयार झालं, त्यांनी इन्व्हाइट केलं सगळ्यांना बोलायला. तसं शक्ती सामंतांनाही केलं. बरोबर. आणि शक्ती सामंत तो चित्रपट बघायला गेले आणि त्यांना कळलं की इंटरव्ह्यू नंतर सगळा चित्रपट म्हणजे तुम्ही पिक्चर माझ्या अगोदर तयार झालेला आहे जो मी बघतोय आता. ओके. ही घडलेली गोष्ट आहे. बरोबर. पुस्तकात छापली आहे, सगळीकडे टीव्हीवर सांगितली गेली. बरोबर. तर आणि त्यावेळेला काय झालं की बाबा आणि शक्ती सामंत व्हेरी गुड फ्रेंड्स आणि त्यांनी फिल्म लिहिली होते ना, खूप चांगलं एकत्र काम. तर बाबा त्यांना भेटायला गेल्यानंतर इंटेन्स की 6 महिने ज्या स्क्रिप्टवर मी काम केलं, सगळ्यांना साईन केलं, एखादा शूट करायला जायचं तर ऑलरेडी एक पिक्चर असं झालंय त्याच्यामध्ये सेकंड हाफ ॲज इट इज आहे. अरे करायचं काय म्हणजे शॉक आहे ना मोठा अक्षरशः. त्यांनी बाबांना सांगितलं असं झालं, मी एकदम म्हणजे डिस्टर्ब वगैरे. तर बाबा म्हणजे काळजी करून आपण बघू त्यातून काहीतरी प्रयत्न करू. बरोबर. आणि त्याच्यानंतर बाबांनी सेकंड हाफ जो आहे आराधनाचा
राजेश खन्ना डबल रोल बनून येतो तो ओरिजिनल नव्हता, तो नाही. मधुसूदन कालेलकर यांनी केलं. लिहिला आहे. आणि दुसरा एक नट अपेक्षित होतं त्याला सेकंड रोल. नाही ते मला माहित नाही ते हो. काय, पण एक्झॅक्टली सेकंड हा मधुसूदन कालेलकर लिहिलंय, बरोबर. हे पुस्तकात छापून आलेलं आहे. क्या बात. आणि त्याच्यानंतर शक्ती सामंत म्हणाले की कालेलकर ऑलरेडी लेखकाबरोबर दुसरा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. तर बाबा म्हणाले मला नाव नको, तुमचं फिल्म होते ना, होऊ द्या. आणि ते पिक्चर सुपर डुपर हिट ठरलं. हो अगदी अगदी. राजेश खन्नाचं करिअर झालं तिथूनच म्हणजे राजेश खन्ना boost हे झालं. मग त्याच्यानंतर राजेश खन्ना आणि बाबांची खूप छान मैत्री झाली. मग त्यांनी जोरू का गुलाम मध्ये काम केलं अच्छा. बाबांच्या. मग त्यांनी बाबांच्या अनुराग मध्ये गेस्ट अपीयरन्स केला. क्या बात. मग त्यांनी बाबांच्या भोला भल्या या चित्रपटात काम क्या केलं. बात आहे. कळलं की नाही. आणि बाबा जेव्हाही त्याला भेटायला जायचे बरोबर पहिला प्रेफरन्स द्यायचो तो बाबांना. बरोबर. पण त्याला पण आतून कळलं असेल ना की बरोबर. बुवा ह्या त्या माणसामध्ये हा तर talent आहे. मग हा विषय कुठून निघाला की पूर्वीच्या काळी प्रेक्षक एक निर्माता आपला चित्रपट बघायला इतरांना बोलवायचे. हो ती फार मोठी गोष्ट. ते आणि ते बोलवताना अनेक सजेशन घ्यायचे आणि ते नेमकं बरोबर. ते गेल्याने त्यांना कारण तोही चित्रपट कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी इंग्लिश कल्पनेवर नाही, ते असेल. असू शकेल. म्हणजे पण अशा गोष्टी घडत असतात. नाही आणि हेच आहे की आता जसं म्हणायचं एक महत्वाची गोष्ट काय बाहेर निघते की तुम्ही जो सिनेमा बनवता त्याच्या आधी किमान 4 लोकांची बोला, कदाचित तो विषय दुसऱ्या कोणाकडे असेल तर, किंवा तुम्ही सिनेमा बनवतो दुसरी कोणीतरी केला असेल तर, मग हे बघा आपापसात जेलसी हा प्रकार असतोच, कुठे नसतो. 2 मराठ्यांचं कधी पटत नाही असं म्हणतात, पण मला नाही वाटत की आपण जसे हिंदीवाल्यांसारखे मॅच्युअर्ड कधी होणार की आपला सिनेमा त्यांचा सिनेमा मी माझा समजायला लागेल ना तर माझा सिनेमा त्यांना आपला वाटेल. हे आपल्याला व्हायला पाहिजे, एवढी घसड व्हायला पाहिजे तर मराठी सिनेमा तरेल. आता यांच्या अनुभवातून एवढं काही आपण शिकलो की खूपच गोष्टी आहेत. मला वाटतं अजून तुम्हाला काही सांगावं असं वाटतं की मराठी सिनेमासाठी फक्त एकच आहे की बाबा लवकरात लवकर मराठीसाठी जी थिएटर्स आहेत त्याच्याबद्दल म्हणजे शासनाने विचार करावा, मराठी निर्मात्यांनी विचार करावा, एकत्र येऊन बरोबर असं काही करावं. हल्ली थिएटर्स मला तेवढं फार ज्ञान नाही, पण मला नाही, ज्या निर्मात्यांना भेटतो सगळे मला सांगतात अनिलजी थिएटरचे जाम प्रॉब्लेम्स आहेत. मी तुम्हाला एक सांगू, याच्यासाठी मी शासनाला एक सजेस्ट केलं होतं, सांगायला हरकत नाही. मी म्हटलं सिनेमेस आहेत जे नाटकाचे थिएटर्स आहेत ते शनिवार रविवारी चालतात, मग बाकीच्या दिवशी ते सिनेमाला द्या ना चालवायला. बरोबर. यशवंतराव जेव्हा सुरू झालं ना तेव्हा पहिल्यांदा माझा मोहन जोशींना लेखी प्रस्ताव होता ओके की तुम्ही नाटक जेव्हा असेल ना शनिवार रविवार ते द्या, तुमच्या तारखा नका मारू, कारण नाटक जगलंच पाहिजे. पण सिनेमा बघणारा माणूस नाटक बघायला आपोआप येणार, किंवा नाटक बघणारा माणूस सिनेमा बघायला तिथे जॉईन नाही का होणार. नाही बरोबर. तर हे 250 थिएटर्स आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाटकाची, ती अशी मेन मोक्यावर बनवलेली आहेत नाटकाची. तर तिथे जर असे सिनेमा दाखवले गेले लोकांनी, पहिले एक 2 शो द्या, पहिले एक मॉर्निंग द्या किंवा फर्स्ट शो असे, आणि शनिवार रविवार ठीक आहे नाटक करा, तर थिएटरला पण उत्पन्न मिळेल आणि सिनेमा दूर पोहोचेल. आणि जिथं मराठी आपण म्हणतो थिएटर मिळत नाही ते मराठी माणसाच्या घरातच थिएटर मिळेल ते आपोआप. हा एक प्रस्ताव होता शासनाने, आता काय माहित नाही पुढे काय केलं, तर ही मोठी गोष्ट आहे. पण चांगलं कल्पना चांगली आहे. म्हणजे जर कधी नाटकांना जर काही प्रॉब्लेम होत नसेल तर ज्या दिवशी नाटकं नसतात त्यावेळेला थिएटर्स मोकळीच असतात ना, मोकळे केलं तर लग्न बिग्नाला देण्यापेक्षा त्या सिनेमाला द्या, बिचारा जगेल ना. आणि लोक त्याला थिएटरचं भाडं पण कमी पडेल ना साहेब तुमच्या हिशोबाने. इतर सिनेमात आता प्लाझाला जायचं 83-85 1 लाख रुपये एका शोला द्यावे लागतात, तर ते भाडं तिकडे 20-30 हजार काय, ते 10,000 20,000 समजा थिएटर भाडं घेतं, त्यांना 30,000 10,000 एक्स्ट्रा मिळायला बाद झालं. बरोबर. असंही होऊ शकतं. ऍक्च्युली काय मराठीमध्ये टॅलेंटेड रायटर्स आहेत, टेक्निशियन्स तर 51 सॉलिड आहेत, सगळे टॉपमोस्ट सगळे येतात. टॉपमोस्ट आहेत. अगदी आर्ट डायरेक्टर घ्या, एडिटर घ्या, कॅमेरामन घ्या, बरोबर. हे पूर्वीपासूनच आहेत. अगदी, आता नाही, आता बरोबर. कलाकार फक्त 2-3 गोष्टी आहेत की मराठी कलाकारांची ग्लॅमर कसं मिळेल. बरोबर की बाबा हा शाहरुखचा पिक्चर, हा अक्षय कुमारचा पिक्चर, हा अजयचा पिक्चर, हा सलमानचा पिक्चर, जाऊया बघायला, असं जे होतं ना, असे मराठीमध्ये निदान 2 स्टार किंवा 2 हिरोईन्स अशा. याच्यावर मी सांगतो तुम्हाला, याच्यावर विवेक पंडित माहिती निर्माते लफडा वारले त्या हल्ली 23 तारखेला या महिन्याच्या. तर त्यांचं एक वाक्य मला खूप पटलं होतं. ते म्हणाले, समजा आता आपण उदाहरण भरत जाधव समजूया, आता आपण एक्झाम्पल घेऊया. भरत जाधव मला मोठा वाटतो, का वाटतो, तो मला कधीतरी दिसतो. तो चित्रफीत कापताना दिसला, इथे फीत जाते ती सतत मला दिसायला लागला सिरियल बिरियल मधून, मला कसं त्याचं आकर्षण वाटेल. हे अक्षय कुमार, शाहरुख खान काही फालतू म्हणजे छोटे मोठे प्रोजेक्ट नाही करत, मोजकेच फिल्म करतात. त्यामुळे लोकांचं ते ग्लॅमर जो तुम्ही म्हणता तो भाग तो आहे. आपल्या मराठी माणसाला ते कळत नाही. हे मला लगेच छापायला गेला. जसं तर बऱ्याच आता उदाहरण, मी नाव नाही एक्झाम्पल फक्त सांगितलं
की आपले मराठी ज्या सुपरस्टार भरत जात होता, सिद्धार्थ होता, ही मोठी ह्या लोकांना ग्लॅमर होतो. पण ह्या लोकांनी ना ते म्हणजे ह्यांना समोर एक्झाम्पल त्यांच्या नाही की ते लोकांना सतत जाऊन युज टू झाले. नाही व्हायला पाहिजे. स्टार म्हणजे ज्याचा हात पोहोचत नाही ना, आपला तो जवळचा आहे पण आपला हात पोहोचत नाही, तो खरा स्टार. तर ती संज्ञा राहिली ना मराठीत, असं नाही वाटत तुम्हाला? मला असं वाटतं की तुम्ही म्हणतात ना त्यातला भाग बराचसा करेक्ट आहे की सारखं लोकांना कुठेही दिसणं, गर्दीत, मार्केटमध्ये, मॉलमध्ये, ह्याच्यामध्ये आकर्षण राहत आकर्षण राहत नाही, हे खरी गोष्ट आहे. आणि सगळ्या पूर्वीच्या काळात मराठी लेखकांना, दिग्दर्शकांना, कलाकारांना तेवढे चांगले पैसे मिळायचे नाही, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम असायचे. बरोबर. त्यामुळे त्यांना ते कधी रस्त्यातून फुटपाथवरून चालताना दिसायचे. तो भाग वेगळा. त्यावेळेला म्हणजे कसं ते आता कसे चांगले पैसे मिळत आहेत, कलाकारांना मिळत आहेत, लेखकांना मिळत आहेत, सगळ्यांना. तर अशा वेळेला त्यांनी एक आपलं स्टाईल थोडंसं, हे अर्थात ते बोलायला फार सोपं आहे पण ते मेंटेन करणं करायलाच पाहिजे त्यांनी. कारण तुम्हाला जर तुम्ही स्टार आहे, लोक तुम्हाला ओळखतायत. जसं प्रशांत दामले बघा, काही करत नाही, मोजकं नाटक त्यांचं हाऊसफुल असतं का, त्यांनी त्यांचा ऑडियन्स जपलाय. आपण आपला ऑडियन्स काय जपत नाही इतर कलाकारांना? कसं त्याचं पूर्वीपासून आताचे लोक, आताचे सगळे कलाकार जिम बिम मध्ये जातात, जरा सिद्धार्थ वगैरे प्रयत्न करतात, व्यवस्थित ठेवायला प्रयत्न करतात. म्हणजे पूर्वीसारखं आता म्हणजे आता जरा ही वेगळं ट्रेंड चालू आहे आणि कलाकार पण प्रयत्न करतात की आपलं आपण चांगलं दिसावं, चांगलं राहावं, म्हणून त्यात थोडी भर पडली ना. ही अशी व्हायला पाहिजे की तुम्ही स्टार आता स्टारिझम जपा. जसे साऊथ हे लोक हिंदीचे नट का मोठे आहेत का ते कुठेही जात नाही, दिसत नाही तुम्हाला, फक्त फिल्म पार्टीला दिसणार, सिनेमात दिसणार आणि प्रीमियरला कधी गेले तर ते ग्लॅमर आहे. तर मला वाटतं ह्या अनुषंगाने खूप मोठ्या मोठ्या चर्चा झालेल्या आहेत आणि खूप चांगलं म्हणजे अलौकिक ज्ञान म्हणा, हे कुणी घर बसल्या देणार नाही. तर अनिल दादांकडून मिळालेलं आहे. अनिल दादा, तुम्ही आमच्या या बाबा टॉपिकला जे काय ज्ञान दिलं त्याबद्दल मनापासून तुमचे आभार, धन्यवाद. आणि पुढच्या तुमच्या करिअरसाठी आमच्या खास शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.